मी आहे वैष्णवी. आज मी माझा यूट्यूबचा चॅनल सुरू करते. म्हणजे हा पहिलाच व्हिडिओ आहे. मी जवळ-जवळ 5 वर्ष ट्राय करते की मी करेन आणि मला असं निश पण समजत नव्हती की मी करू की नको करू. पण आज मी ठरवलेलं की 2026 मध्ये मी नक्की सुरू करणार आहे. काही ना काहीतरी नक्की सुरू करणार आहे. आत्ता पण मी 15 मिनिट जवळ फिरत होते की मी करू की नको करू सुरू. पण शेवटी मी आता स्टार्ट करत आहे. तर मी माझ्या चॅनलमध्ये ना, मी माझ्यासोबत घडलेले काय एक्सपिरियन्स आहेत ते तुम्हाला सांगणार, जेणेकरून त्या चुका तुम्ही नाही केल्या पाहिजेत आणि माझ्या लाईफस्टाईल बद्दल सगळं सांगणार आहे. तर पहिले तर मी सांगते की मी कडे का वळले. मी आता सध्या तरी मी इंजिनिअरिंग करते आणि 3rd इयरला आहे. पण मला यूट्यूबची इच्छा होती करायची की मी करणार आहे. आणि माझ्या क्लासमध्ये एक मुलगी आहे. तिने आता जस्ट Instagramचं चॅनल सुरू केलं आहे तिचं आणि ज्याच्यामध्ये ती सिंगिंग करते. सिंगिंग म्हणजे रोज एक शॉर्ट व्हिडिओ किंवा Instagramचे रील्स अपलोड करते ती रोज एक. रोज नाही 2 ते 3 दिवसाचं. आणि आमचे एक सर आहेत, जे की ते सर आहेत तरी, आणि त्यांनी 10 CGPA थ्रू पास झाले. ते 10 CGPA प्रत्येक वर्षी. आणि तरी पण त्यांचे 11,000 फॉलोअर्स आहेत Instagramवर आणि ते कन्सिस्टंटली रील्स पण पोस्ट करतात. तर त्यांना बघून माझी इच्छा झाली की मी का नाही करू शकत. मी जवळ 4-5 वर्ष थांबले, कारण माझ्या स्टडीजवर काही परिणाम नाही झाला पाहिजे या गोष्टीचा, म्हणून मी थांबून होते. पण हे लोकं करू शकतात, तर मग मी पण करू शकते असं मी विचार केला आणि ह्यावेळेस मी करेन असं ठरवलं. मी कोणालाच नाही सांगितलं की मी करणार आहे सुरू, पण मी स्वतःला रोज इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करणार आहे. ह्याच्या थ्रू मी पहिल्या वेळेस हिंदीमधून सुरू मी केलं आहे. ॲक्च्युली माझे 10 यूट्यूब चॅनल बनले असतील, पण प्रत्येक टाईमला ना मी तेवढी कन्सिस्टंट नव्हते असं मला वाटतं. यावेळेस माझं थोडं जास्त मन झालं की नाही, आता आपण लाँग व्हिडिओज बनवूयात. एवढे वेळेला मी बनवले ना, 10 तरी चॅनल माझे बनले असतील. प्रत्येकात मी 10 शॉर्ट्स अपलोड केले, 10-20 असे शॉर्ट्स अपलोड करायचे आणि मग थोड्या दिवसांनी स्टॉप. म्हणजे आपल्याला होतं ना की व्ह्यूज नाही येत आहे, हे नाही होत आहे, ते नाही होत आहे, आणि म्हणून आपण स्टॉप करून देतो. पण यावेळेस मी ठरवलं की ॲटलीस्ट येऊ ना येऊ व्ह्यूज, ॲटलीस्ट 1 वर्ष ट्राय करणार आहे मी. ह्या 2026 मध्ये मी ठरवलं आणि सोबत स्टडीज पण करणार आहे, असं मी ठरवलं आहे. तर मी सांगत होते की मी कसे वळले यूट्यूबकडे. तर मी त्या दोघांना बघितलं की ते लोकं स्टडीमध्ये कसे कंटिन्यू करत होते, तरी पण ते लोकं स्टडीमध्ये चांगलं परफॉर्म करत होते ना. तसंच मी विचार केला की करूया आपण पण. आणि जरी झालं, हे शूट करून काहीतरी झालं समजा, तर चांगलंच आहे. नाही झालं तरी कुठे काय वेस्ट गेलं, फक्त टाईम. आणि टाईम वेस्ट इन्व्हेस्ट झाले, कारण आपल्याला आवडते ही गोष्ट करायला आणि आपण ते करतो म्हणून. असं म्हणू शकतो आपण. तर मी आतापासून व्हिडिओ पोस्ट करणार आहे आणि 1 वर्ष तरी कन्सिस्टंट राहणार आहे आणि मी रिझल्ट्स बघणार आहे. कारण मी दरवेळेस ना सोडून देत होते. म्हणजे आतापर्यंत मी ज्याच्यात 10 केले असतील व्हिडिओज, 10 निशवरती व्हिडिओज बनवले मी. पण मी नेहमी शॉर्ट्स अपलोड करायचे, शॉर्ट्स. आणि ते पण म्हणजे स्टार्टिंगला 10 दिवस तरी कन्सिस्टंट असायचे मी. पण मग नंतर मी काय माहिती, म्हणजे होप्स जायच्या की व्ह्यूज नाही येत आहे, काहीच नव्हते असं म्हणून मी तो विषय बंद करून टाकायचे. पण ह्यावेळेस असं मी ठरवलं की मी कधीच नव्हती करणार आता. पण नंतर एकदा मला विचार आला असाच की मी तर लाँग व्हिडिओज कधी ट्रायच नाही केला. मी फक्त शॉर्ट्स व्हिडिओज अपलोड करत होती. मी लाँग व्हिडिओ कधी ट्राय पण नाही केला. तर मी विचार केला ह्यावेळेस आपण ट्राय तर करून बघूया लाँग व्हिडिओ कसं होतंय, काय होतंय. तर मी दुसऱ्यांचे व्हिडिओज बघत होते ना, की ते लोकांचं होत होता करून. म्हणजे जसं की मी काही क्रिएटर्स बघितले की ते फक्त असेच कॅमेऱ्यासमोर त्यांची लाईफ एक्सप्लेन करतात आणि बस एवढंच. तर मी पण विचार केला की माझ्याकडं किती जास्त एक्सपिरियन्स आहेत, खूप जास्त एक्सपिरियन्स आहेत माझ्याकडं, मी जे सांगू शकते. आणि त्याच्यातून काहीतरी स्टोरी पण बनते की तुम्ही लोकं कसं वागलं पाहिजे त्या सिच्युएशनला. कारण ती सिच्युएशन झाल्यावरच मला नेहमी आठवतं की मी असं केलं पाहिजे होतं आणि तसं केलं पाहिजे होतं. त्या पॉईंटला मला काहीच सुचत नाही. आणि माझ्याकडे असे खूप सारे किस्से आहेत जे माझ्यासोबत घडले आहेत, ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे या जर्नीमध्ये. तर माझी ही यूट्यूबची जर्नी, मी आज 6 जानेवारी आहे 2026. तर मी हा पूर्ण वर्ष देणार आहे माझ्या यूट्यूबसाठी. सोबतच स्टडी पण करणार आहे. माझं एंड सेमिस्टरचे एक्झाम्स आता होणार आहेत. मला करायचं आहे स्टडी, पण मला एक होत होतं मन की नाही तू सुरू कर बस. नंतर आता खूप मी विचार केलेला की हां, आधी थांबूया, जॉब करूया, नंतर बघूया. सगळे इक्विपमेंट्स असतील जेव्हा आपल्याकडे, तेव्हा आपण सुरू करूया. पण तोपर्यंत तर खूप उशीर झाला असणार आहे. आत्ताच एवढा वास्ट झाला आहे यूट्यूब, की खूप सारे चॅनल्स आहेत त्याच्यामध्ये. खूप चॅनल्स आहेत. प्रत्येक सेकंडला एक चॅनल बनतं असंही म्हणू शकतो आपण. पण मग त्याच्यामध्ये आपलंच कसं वरती येता येईल हे बघण्यासाठी आता सुरू करायला पाहिजे. जरी झाले सक्सेस नाही झाले ते नंतरची गोष्ट आहे, पण सुरू करणं ही पहिली पाहिजे. म्हणून मी विचार केला की सुरू करूया आपण. आणि जरी नाही झाले सक्सेस तरी आपला तो एक एक्सपिरियन्स भेटणार आहे, कॅमेरा फिअर जाणार आहे. आपण प्रत्येक जे मोठे क्रिएटर्स आहेत त्यांच्या आपण बघू शकतो की जुना सगळ्यात पहिलावाला व्हिडिओ, त्याच्यामध्ये तर ते लोकं सेम माझ्यासारखे बोलत असेल किंवा अजून फंबल करत असेल. माझ्या आता 10 व्हिडिओज झालेत, 10 चॅनल झालेत, पण त्याच्यामध्ये मी इतकं लक्ष दिलं नव्हतं जितकं मी ह्यावेळेस ठरवलं द्यायला. आता माझे फंबल्स निघतात कारण फर्स्ट व्हिडिओ आहे. पण तरी पण काय नाही, प्रॅक्टिस होत राहणार. जसे व्हिडिओ पोस्ट होतील तसे प्रॅक्टिस होत राहणार आणि कॅमेरा फिअर जाणार आहे कधी ना कधी. आता मी फ्रंट व्हिडिओनी शूट करते. म्हणजे बॅक कॅमेऱ्यातला शूट छान येतो, क्लिअर येतो. मी खूप सारे व्हिडिओ बघितले की त्याच्यामध्ये ते सांगतात की बॅक कॅमेरा यूज करा. आता मी OnePlusचा मोबाईल यूज करते. आय डोंट हैव आईफोन, बट उसमें भी क्लियरिटी अच्छी है बैक कैमरा से. बट मुझे बैक कैमरा उतना अच्छा नहीं लग रहा. मैं एक व्हिडिओ फर्स्ट अब हिंदीमध्ये हिंदी में कब कन्वर्ट हो गई मुझे पता ही नहीं चला. म्हणजे मी मागच्या कॅमेराने शूट करणार होते, पण त्यात एवढं खास नव्हतं वाटत. मी याच्यानंतरचे सगळे व्हिडिओ बॅक कॅमेऱ्यातच शूट करणार आहे. फ्रंट कॅमेरामध्ये थोडासा ब्लर इफेक्ट येतो आणि नंतर अपलोड केल्याच्यानंतर सुद्धा ते ब्लरच होतील असं मला वाटतंय. तर मी बघते, तुम्ही मला सांगा कमेंटमध्ये की मी फ्रंट कॅमेराच यूज करू की बॅक पण यूज करू. मला माहिती आहे ही जर्नी सोपी नसणार आहे, पण तरी पण मी एक अवघड काम करायला घेणार आहे. मला आवडतं अशा गोष्टी करायला. पण मी कन्सिस्टंट राहणार आहे आणि मेन गोष्ट स्टॉप नाही करणार आहे अजिबात.
कारण मला माहिती आहे का स्टॉप केला 1-2 व्हिडिओनंतर तर ते तिथेच राहणार आहे आणि मला नेक्स्ट टाईम नवीन यूट्यूब चॅनल पूर्ण चॅनल न्यू करावं लागणार आहे. ते सगळं वेस्ट जाणार आहे मेहनत आणि मेन गोष्ट टाईम वेस्ट झाला आहे ते. तो टाईम दुसरीकडे इन्व्हेस्ट झाला असता स्टडीजमध्ये वगैरे तर काहीतरी वेगळा फायदा झाला असता त्याचा. म्हणून मी आता ठरवलं की नसले इक्विपमेंट्स तरी चालेल, ॲटलीस्ट सुरू करूया, कॉन्फिडन्स येईल बास. नंतर जेव्हा इक्विपमेंट्स घेईन मी तेव्हा माझी लेवल इथून गेलेली असणार आहे तेव्हा, म्हणजे कॉन्फिडन्सची. तेव्हा सगळे इक्विपमेंट्स थ्रू चांगला अजून प्रोग्रेस होईल. म्हणून जे स्टार्ट करायचं आहे म्हणून मी स्टार्ट करते. तर तुम्ही लोकं मला जर्नीमध्ये माझ्या सपोर्ट करा बास. तर माझं फर्स्ट व्लॉग संपवते इथे. बाय.